सगळ्या पत्रकार बांधवांचं आम्ही आजच्या या युवा सेनेच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। गेल्या 11 दिवसांपासून युवा सेनेचं निर्धार अभियान हे संपूर्ण मराठवाड्यात आम्ही राबवलं। सुरुवात तुळजापूरला आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन या अभियानाला गेली आणि त्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड अशा मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन तिकडच्या निष्ठावंत युवा सैनिकांसोबत, शिवसैनिकांसोबत संवाद साधला आणि आपण देखील साऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल, काही मीडियाच्या प्रतिनिधींनी सुद्धा आमच्या या सभेला ते उपस्थित होते। अतिशय जबरदस्त असा प्रतिसाद या संपूर्ण निर्धार अभियानाला मिळालेला आहे। गेल्या 2-3 महिन्यामध्ये राज्याच्या राजकारणात जे काही घडलं, शिवसेनेच्या राजकारणात जे काही घडलं, त्यानंतर अनेकांना असं वाटलं होतं की आमदार गेल्यानंतर, खासदार गेल्यानंतर शिवसेनेचं संघटन कुठेतरी आता कमकुवत होईल। पण विरोधकांनी देखील युवा सेनेच्या या संपूर्ण निर्धार अभियानामध्ये पाहिलं असेल की किती जबरदस्त जनतेचा प्रतिसाद हा आम्हाला मिळालेला आहे। एका बाजूला आदित्य ठाकरे साहेबांची निष्ठा यात्रा, शिवसंवाद यात्रा ही देखील संपूर्ण महाराष्ट्रभरात सुरू आहे। जिथे जिथे आदित्य ठाकरे साहेब जात आहेत तिकडे लाखो लोक, लाखो नागरिक हे स्वतःहून रस्त्यावर उतरून त्यांचं स्वागत करत आहेत। डोळे जिथपर्यंत जातील, नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंतची गर्दी जमतीये आणि प्रत्येक ठिकाणी असे असंख्य युवक, तरुण ज्यांचा आजपर्यंत शिवसेनेसोबत, युवा सेनेसोबत कुठलाही थेट संबंध नव्हता, काही लोक तर राजकारणात देखील नव्हते, असे अनेक युवक, तरुण हे आज आदित्य ठाकरे साहेबांच्या सोबत, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेमध्ये काम करू इच्छित आहेत आणि अशा सगळ्या चांगल्या होतकरू तरुणांना संघटित करण्याकरता आम्ही हा युवा सेनेचे निर्धार अभियान मराठवाड्यामध्ये राबवलं। गेल्या 11 दिवसांमध्ये 43 विधानसभेमध्ये आमचे 43 मेळावे झाले। आमचा हा मानस आहे, संकल्प आहे की महाराष्ट्रातल्या सर्व 288 विधानसभेमध्ये जाऊन अशाच पद्धतीने युवा सेनेचं हे निर्धार अभियान आम्ही राबवणार आहोत। म्हणजे एका बाजूला नागरिकांसोबत संवाद साधायला, शिवसेनेची भूमिका मांडायला आदित्य ठाकरे साहेबांची निष्ठा यात्रा सुरू आहे। शिवसेनेचे उपनेते, नेते भास्कर जाधव साहेब असतील, विनायक राऊत साहेब असतील, सुषमा अंधारे मॅडम असतील, हे देखील संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत आणि युवा सेनेचं सुद्धा निर्धार अभियान सुरू आहे। या अभियानाअंतर्गत प्रतिसाद तर मिळालाच, पण त्याच सोबत ज्या ज्या मतदारसंघामध्ये गेलो तिकडच्या नागरिकांनी एक गोष्ट ही अगदी स्पष्टपणे सांगितली की ही जी काय गद्दारी झालेली आहे ही महाराष्ट्राला पसंत नाही। महाराष्ट्र हा ठामपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभा आहे आणि त्यामुळे आत्ता जरी परिस्थिती काही असली तरी ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतील, ज्या दिवशी सामान्य जनतेच्या हातामध्ये मतदानाचा हक्क त्यांना बजावता येईल, त्या दिवशी आपण पाहाल की अतिशय चांगले आकडे घेऊन शिवसेना परत एकदा तुम्हाला विजयी होताना दिसेल। आणि म्हणून हे जे काही निर्धार अभियान आहे हे अतिशय आता आमचा पहिला टप्पा मराठवाड्याचा यशस्वी राबवला। त्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक असतील यांचं पाठबळ मिळालं, ज्येष्ठ शिवसैनिकांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्याच सोबत जागोजागी आपल्या प्रसार माध्यमांनी सुद्धा आम्हाला अत्यंत सहकार्य केलं, ज्याच्या माध्यमातून आमचे मेळावे हे संपूर्ण महाराष्ट्रभर टेलिकास्ट झाले। म्हणून मी आपले देखील आभार मानू इच्छितो। आपल्याला जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण कृपया विचारू शकता। नाही, कार्यकर्त्यांच्या भावना या प्रचंड तीव्र आहेत आणि मी तुम्हाला सांगतो फक्त कार्यकर्त्यांच्या नाही तर नागरिकांच्या भावना देखील तीव्र आहेत। नागरिकांना हे जे काही घडलेलं आहे हे अजिबात पटलेलं नाही आणि त्यामुळे नागरिक, मी म्हणालो तसं, ठामपणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मागे उभे आहेत। म्हणजे अनेक मतदारसंघ जे पारंपरिकरित्या शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते त्या ठिकाणी तर गर्दी झालीच,
पण असे अनेक मतदारसंघ जिथे आजपर्यंत शिवसेनेची फारशी ताकद नव्हती असं मला वाटत होतं, त्या ठिकाणी सुद्धा आपण फोटो पहा, 2-2, 5-5 हजारांचे आमचे मेळावे झाले. आणि ते तर फक्त युवा सेनेचे होते. शिवसेनेचे मोठे नेते देखील त्या व्यासपीठावर उपस्थित नव्हते. म्हणजे 2 दिवसापूर्वी भोकरदन विधानसभेत रावसाहेब दानवेंचा मतदारसंघ, तिथे देखील एक अत्यंत मोठा मेळावा झाला. असं वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आणि कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असताना नागरिक सुद्धा संतप्त आहेत. कोणालाही गद्दारी आवडलेली नाही. आणि नागरिक हे विषय असा आहे की अजूनही मला वाटतं शिवसेना युवा सेना या धक्क्यात सावरली नाही. तुम्ही इतकं मराठवाडा फिरले, महाराष्ट्रामध्ये मेळावे चालले, पण महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. मुळा दुष्काळ आहे, बाकीच्या समस्या आहेत. याच्याविषयी काही कार्यकर्ते बोलले नाही, याच्याविषयी काही संताप बोलले नाही. तुम्ही काही त्यांना नाही, असं अजिबात नाहीये. आमचे सगळे शिवसेनेचे नेते, उपनेते हे वारंवार महाराष्ट्राच्या भागांमध्ये दौरे करत आहेत. जे आज महाराष्ट्राचे वेगवेगळे प्रश्न आहेत यावर ते वाच्यता करत आहेत. मी आज आपल्या समोर युवा सेनेचा सचिव या नात्याने उपस्थित आहे. इकडे येण्याच्या आधी आम्ही विद्यापीठात जाऊन महाराष्ट्रामध्ये आपल्या या विद्यापीठाअंतर्गत जे 4 जिल्हे येतात, जिथे जिथे अतिवृष्टी झाली, जिकडे जिकडे शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेत असताना शिक्षण शुल्कात त्यांना सवलत द्यावी, शिक्षण शुल्क त्यांचं माफ करावं, असं निवेदन सुद्धा आम्ही आज विद्यापीठामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून जे बाकी अन्य विषय आहेत यावर आमचे शिवसेनेचे नेते, प्रवक्ते हे अतिशय चांगल्या पद्धतीने आमची भूमिका मांडू शकतील. मी इकडे युवा सेनेचा सचिव या नात्याने उपस्थित असल्या कारणानं मी त्या संदर्भात जास्त लोकांच्या भावना तीव्र आहेत. तर भावना तीव्र असताना सुद्धा एकनाथ शिंदेची ज्या ठिकाणी सभा मिळणार होतात, तर लाखांची गर्दी कशी काय होते? मग एवढ्या लोक कसे काय? नाही, लाखोंची गर्दी होते का हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, ती होत असताना 25 वर्ष आमदार राहिलेल्या व्यक्तींना काय काय करावं लागलं हे देखील तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. लाडू ठेवले, त्यानंतर जी आर काढला, अंगणवाडी सेविकांनी सुट्टी घ्यायची आणि सभेला जायचं, 200 रुपये देतो सभेला ये, त्यावर समोरचा व्यक्ती म्हणतो 250 रुपये, तिसरा व्यक्ती म्हणतो 500 रुपये. त्यामुळे सभेला गर्दी कशी झाली हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सभेला गर्दी कशी झाली हे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सगळ्यांनी पाहिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघंही मराठवाड्यात होते. यांच्या एकनाथ शिंदेच्या 16 तारखेच्या कार्यक्रमामध्ये नोकर भरती, प्राध्यापक भरती करा असं विद्यापीठामध्ये लोकांनी खूप मोठ्या घोषणा दिल्या. हाच प्रसंग देवेंद्र फडणवीसांसमोर नांदेडमध्ये होता. नोकर भरतीला घेऊन मुलांमध्ये खूप रोष आहे. अगदी मी आपले आभार मानू इच्छितो. हा एक मुद्दा सुटून गेला होता. या संपूर्ण दौऱ्यामध्ये आपण म्हणालात तसं तरुणांसोबत, युवकांसोबत बोलत असताना बेरोजगारी संदर्भात सुद्धा एक प्रचंड मोठा रोष हा या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आम्हाला दिसून आला. नोकर भरती, सरकार भरती यामध्ये तर लोक रस्त्यावर उतरून आंदोलनं करतच आहेत. 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला देखील अडवून जे काही आंदोलन झालं, त्यानंतर एक सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आणि ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्यांची सगळ्यांची दखल घेऊन विचारपूस देखील आमच्या युवा सेनेच्या नांदेडच्या कार्यकर्त्यांनी तिकडे जाऊन केलेली आहे. पण त्याच सोबत बेरोजगारी आज इतका मोठा प्रश्न आहे आणि असं असताना देखील वेदांत फॉक्सकॉन ही जी कंपनी महाराष्ट्राला सोडून गुजरातला गेलेली आहे, 1.5 लाख कोटींची गुंतवणूक ही महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली आहे, 1 लाख बेरोजगारांचे रोजगार हे महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहेत. आणि या विषयाला अनुसरून सुद्धा तरुणांमध्ये, युवकांमध्ये एक प्रचंड मोठी संतापाची लाट आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या तरुणांनी केवळ डॉल्बीची वेळ 10 पासून 12 वाजेपर्यंत वाजवल्यानंतर नाचतच राहायचं का? दहीहंडी 1 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस झाल्यानंतर साजरीच करत राहायची का? आणि रोजगार हे इतर राज्यांच्या तरुणांसाठी का? हा प्रश्न देखील आज युवक आणि तरुण विचारत आहेत. आणि म्हणून आपण पाहिलं असेल 2 दिवसापूर्वी युवा सेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात निषेधाची स्वाक्षरी मोहीम देखील आम्ही राबवली आणि त्याला कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थी असतील, युवक असतील, तरुण असतील आणि नागरिक सुद्धा असतील यांनी देखील अतिशय चांगला प्रतिसाद दिला. आणि संपूर्ण जनतेमध्ये किती रोष आहे
हे देखील आता सरकारला कळून चुकलं. युवा सेनेमध्ये असं तुम्हाला वाटतंय का? कारण इतके वर्ष तुम्ही काम करता आणि एवढे सगळे प्रश्न अजून आहेत, तर युवा सेनेतच काही स्ट्रक्चरल चेंजेस करायचं असतो तुम्हाला वाटत नाही का? नाही, युवा सेनेचं आमचं संघटन हे प्रचंड मजबूत आहे. आज शिवसेनेला एवढा धक्का लागून सुद्धा युवा सेनेमध्ये काही फारशी पडझड झालेली नाही. आणि एखादी जर कोण गेलं असेल तर त्या पदाकरिता कमीत कमी 10 चांगले कार्यकर्ते हे इच्छुक देखील आहेत. लवकरच आदित्य ठाकरे साहेब या सगळ्या नियुक्त्या देखील करतील. या संपूर्ण दौऱ्यामध्ये आम्ही तो आढावा देखील तयार केलेला आहे. आम्ही आदित्य ठाकरे साहेबांकडे सुपूर्द करू आणि ते निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांच्या समोर नोकर भरतीसाठी मोठी घोषणा झाली, 5 मिनिटं त्यांना भाषण करता नाही आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच लाठीचार्ज करावा लागला. एवढा तरुणांचा आक्रोश आहे. युवा सेना फक्त पक्ष संघटन बांधण्यासाठी फिरते की यांच्यासाठी आवाज बनवून आता पुढे काम करणार? नाही, आम्ही करणारच होतं. तरुणांचा संताप जर सुटला, युवा सेना असू दे, काँग्रेस, शिवसेना हे मोजणार नाही. ते तरुण एवढे चिडलेले. अगदी मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मी पूर्णपणे सहमत आहे. नोकर भरतीची एखादी जेव्हा ऍडव्हर्टिजमेंट निघते तेव्हा जागा असतात 100-200 आणि लाखो ऍप्लिकेशन येतात. याचा अर्थ लाखो तरुण आज बेरोजगार आहेत आणि नोकरीच्या शोधामध्ये आहेत. त्यामुळे नोकर भरती झालीच पाहिजे, पोलीस भरती झालीच पाहिजे. पण आज त्या किती जागा निघतायत हा देखील आपण विचार केला पाहिजे. त्या जागांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाला, युवकाला रोजगार मिळणार आहे का हा देखील विचार केला पाहिजे. आणि सरकारी भरती होत असताना जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये एवढी मोठी गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये येत होती, 1 लाख बेरोजगारांना नोकरी मिळणारी जर इंडस्ट्री सेटअप होत होती, तर नक्की असं काय घडलं ज्याच्यामुळे हे नवीन सरकार आल्यानंतर ती इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर गेली? हा एक अतिशय मोठा प्रश्न आहे. नाही, वेदांतला विरोध नाही केला. नाराजी व्यक्त करतायत आणि नाणार प्रकल्पाला विरोध करतायत. त्याच्यातनं तो 3 लाख कोटीची गुंतवणूक आहे, त्याच्यापेक्षा जास्त रोजगार. एक मिनिट. रिफायनरी आणि मॅन्युफॅक्चरिंग हे 2 अतिशय वेगवेगळे मुद्दे असतात. रिफायनरी आणि मॅन्युफॅक्चरिंग मी परत एकदा सांगतो, उगाच विरोधकांनी, भाजपनी आणि सरकारमधल्या मंत्र्यांनी मूळ प्रश्नाला बगल देणं बंद करावं. ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं यापेक्षा जो वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये येणार होता, तळेगावला ज्याची जागा सुनिश्चित झाली होती, अनेक बैठकांमधनं जवळपास निश्चित झालं होतं, खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात ज्याची घोषणा केली होती, सभागृहात घोषणा केल्यानंतर आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही तर ते लेटर देखील पाहिलं जे वेदांत फॉक्सकॉननी सरकारला दिलं. सरकारने त्यावर उत्तर दिलं. म्हणजे जर बोलणी ही अतिशय पॉझिटिव्ह दिशेने चालत होती तर असं काय घडलं ज्याच्यामुळे हा प्रकल्प बाहेर गेला? आणि ज्या 1 लाख बेरोजगारांचा रोजगार गेलेला आहे त्या लोकांना आता आपण रोजगार कसा काय मिळवून देणार यावर सरकारने बोलावं. या 1.5-2 महिन्याच्या काळामध्ये किती युवा सेनेचे पदाधिकारी तुमच्यापासून दूर गेले, म्हणजे शिंदे गटामध्ये सहभागी झाले, आणि किती जणांची तुम्ही हकालपट्टी केली त्याचा आकडा महाराष्ट्रभरातला सांगू शकाल? नाही, तुम्हाला मी सांगतो, हकालपट्टी एक 2-4 लोकांची सोडली तर मला वाटत नाही जास्त कोणाची आम्ही केलेली आहे. आणि किती लोक गेले हे मोजत बसण्यापेक्षा गेल्या 2 महिन्यामध्ये किती लोकांनी आमच्या युवा सेनेमध्ये प्रवेश केलाय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आज इतर राजकीय पक्षातील, युवक संघटनेतील अनेक चांगले होतकरू तरुणांनी केलेलं आहे. अनेक चांगले लोक जे सामाजिक काम करत होते त्यांनी युवा सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्यामुळे युवा सेनेचं संघटन हे अजून कसं मजबूत करता येईल याकरता आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. युवकांचे प्रश्न हे सरकार दरबारी कसे मांडता येतील याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आम्ही आमचं काम पुढे करतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बाळासाहेबांची शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता, तो आम्ही हाणून पाडला असं केसरकर म्हणतात. नाही, आज ज्या लोकांनी शिवसेनेसोबत गद्दारी केलेली आहे त्या लोकांनी ज्या दिवसापासून गद्दारी केली आहे दररोज नवीन कारणं दिलेली आहेत. आणि एकही यामधलं कारण हे आज जनतेला पटत नाहीये. कारण जर जनतेला यांची कारणं पटली असती तर यांना आज 3 महिन्यानंतर सुद्धा त्यांच्या फेसबुकचे कॉमेंट बॉक्स हे बंद करायला लागले नसते. त्यामुळे जर यांची बाजू सच्चाईची असती तर रोज नवीन कारण देण्याची गरज पडली नसती. आणि म्हणून मला त्यावर काही फारसं बोलायचं नाहीये. खरं कारण काय आहे
हे महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला माहिती आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुका हाती आलेल्या आहेत. उद्योगमंत्री होते त्याच्यामध्ये औरंगाबादला ऑडिट सिटी सारखा मोठा केंद्र आणि राज्य शासनाचा प्रकल्प आहे. असं असताना सुद्धा शिवसेनेच्या काळामध्ये इथे कुठलेही मोठे उद्योग आले नाही. तीच परिस्थिती मनपाची मनपामध्ये 22 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. तिथे नोकर भरती अजून झालेली नाही. म्हणजे इथं पालकमंत्री देसाई असताना त्यांनी मनपाचा प्रश्न मार्गी लावला नाही 22 वर्षात. नाही, मी आपल्याला आपल्याला सांगू इच्छितो, 2 वर्ष कोरोनाची असताना आणि त्यानंतर जेव्हा संपूर्ण जगामध्ये नॉर्मल्सी परत आली, लोक त्यांच्या रोजच्या कामकाजाला लागले, त्यानंतर नुकतीच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही कॉन्फरन्स झाली होती डावोसला. तेथे उद्योग मंत्री म्हणून सुभाष देसाई साहेब, पर्यावरण पर्यटन मंत्री म्हणून आदित्य ठाकरे साहेब आणि आपल्या वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांचं डेलिगेशन हे गेलं होतं. आणि त्यावेळेला अनेक चांगले प्रकल्प हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कसे येतील याकरता बोलणी झाली होती. कोविडच्या 2 वर्षामध्ये सुद्धा अनेक चांगल्या प्रकल्पांसोबत उद्योजकांसोबत बोलणी होऊन MOU देखील झाले होते. पण कोविड असल्या कारणामुळे साहेब 2 वर्ष कोविडचीच होती, संपूर्ण जग थांबलं होतं. आता या सरकारचं काम काय होतं, त्या MOU वर फॉलोअप करणं, अजून देखील ते करू शकतात. आणि म्हणून साहेब आम्ही सत्तेत आत्ता आलेलो, मला 2 मिनिटं पूर्ण बोलू द्या, मग आपण प्रश्न विचारू. दुसरा आपण जो विषय सांगितला कोविड नंतरचा, वेदांत फॉक्सकॉन कंपनी निघून गेली. त्यानंतर आदित्य ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली, अजून एक विषय सांगितला, रायगड मधलं बल्क ड्रग पार्क हे देखील आज गुजरातला निघून गेलेलं आहे. बल्क ड्रग पार्कच्या माध्यमातून सुद्धा 85,000 तरुणांना रोजगार मिळणार होता, ते देखील अन्य राज्यात निघून गेलेले. आता एअरबस सारखा मोठा प्रकल्प जो आमच्या सरकारने मागे लागून नागपूरच्या मिहानमध्ये आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते. आमची या सरकारला विनंती आहे किंवा तो प्रकल्प तरी आपल्याकडे राहू दे, विदर्भाच्या मराठवाड्याच्या तरुणांना तिकडे तरी रोजगार मिळू दे, नाहीतर तो पण प्रकल्प जायचा. आणि हे सरकार नवीन घोषणा करतील, नवरात्रीत जो तरुण चांगला गरबावर नाचेल त्याला सरकारी नोकरी. त्यामुळे हे असलं सगळं आता बंद करावं आणि तरुणांच्या रोजगारावर त्यांनी लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे. 20 वर्ष झाली शिवसेनेची सत्ता या शहरामध्ये आहे. शहरातले बेसिक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. जवळपास 2 ते 2,500 जागा या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती मनपामध्ये चालतात. तिथे तुमचे तरुण लागू शकतात. इतक्या वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेची सत्ता आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातूनच या संभाजीनगरमध्ये अतिशय चांगलं काम घडत आहे, म्हणूनच लोक आम्हाला निवडून देखील देत आहेत. आज खासदारकीमध्ये पराभव झाल्यानंतर आपण पाहिलं असेल, शिवसेनेचे सगळे आमदार निवडून आले. महानगरपालिकेवर आमची सत्ता आहे, जिल्हा परिषद आमच्याकडे होती. संभाजीनगरच्या नागरिकांचा शिवसेनेवर, आमच्या नेतृत्वावर भरोसा होता, आमच्या स्थानिक सगळ्या नेते मंडळीवर भरोसा होता, म्हणूनच लोक आम्हाला निवडून देत होते. त्यामुळे त्या संदर्भात आपले जे लोकल विषय आहेत, माझी विनंती राहील की जे आमचे संभाजीनगरचे इकडचे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत ते प्रत्येक विषयावर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतील. मी त्यावर जास्त बोलतो. ग्रामपंचायतचं इलेक्शन निकाल लागला, शिवसेनेच्या ते फक्त 20 ग्रामपंचायत आल्या, 5व्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय शिवसेना. नाही, मी अजून ते निकाल पाहिलेले नाहीत. ते निकाल पाहून मी त्यावर भाष्य करू शकतो. मला तरी जितकी माहिती आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही पक्षाचं चिन्ह नसतं. त्यामुळे कोणी स्वतःचेच निकाल जर फुगवून सांगत असतील तर मला त्याबद्दल कल्पना नाही. पण मी तरी देखील सांगतो की ग्रामपंचायतीच्या जर निवडणुकीचे निकाल लागले असतील तर त्यावर भाष्य हे आमचे शिवसेनेचे प्रवक्ते करतील, आमचे नेते करतील. आणि संपूर्ण निकाल आल्यानंतर शिवसेनेच्या किती ग्रामपंचायती आल्या, किती सरपंच आले हे देखील ते सांगतात. धन्यवाद. त्यासोबत तुमच्या युवासेनेचे लोक पण काय गेले, युवासेनेचे किंवा शिवसेनेच्या अनेक तालुक्यामध्ये पदाधिकारी पण नाही आहे. नाही तसं नाहीये. आम्ही युवा सेनेचे मी तेच सांगतो साहेब, युवा सेनेच्या अनेक चांगल्या कार्यकर्त्यांसोबत गेले 2-3 दिवसात माझी भेट झालेली आहे. आमचे उपसचिव ऋषी खैरे यांनी अनेक चांगल्या कार्यकर्त्यांची यादी बनवून ही मुंबईला देखील काही कार्यकर्ते येऊन भेटलेले आहेत. संपूर्ण यादी तयार असून मी सुरुवातीलाच म्हणालो ती आदित्य ठाकरे साहेबांकडे सुपूर्द केलेली आहे.
योग्या 1 ते 2 दिवसात संभाजीनगरची पूर्ण युवा सेनेची नवीन कार्यकारिणी आम्ही जाहीर करू. मी परत एकदा सगळ्या पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार मानू इच्छितो. रामदास कदमांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं नसेल तर मी सांगतो. ते असं म्हणाले की किती सारखं बाळासाहेबांचं नाव घेता, उद्धव ठाकरेंना असं संबोधून सारखं का उद्धव ठाकरे बाळासाहेबांचं नाव घेता, कारण आम्हाला प्रश्न पडलाय, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडलाय का की ते वडील आहेत की नाही, अशा पद्धतीने. नाही, हे बघा, या असल्या कुठल्या तरी वक्तव्यावर रिॲक्ट होणं सुद्धा मला सुसंस्कृत वाटत नाही. पण माझी विनंती एवढीच आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला एक चांगली परंपरा आहे. सगळे एकामेकांविषयी बोलताना कोणी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही. तीच आपण सगळ्यांनी पुढे देखील ठेवलं पाहिजे. आणि माझी 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 विनंती एवढीच आहे, माझी विनंती त्यांना एवढीच आहे की जे व्यक्ती राजकारणामध्ये आहेत त्यांच्यावर तुम्ही खुशाल टीका करा, पण आज मासाहेब असतील, रश्मी वहिनी असतील, या राजकारणात नाहीत. गेले अनेक वर्ष आपले यांच्यासोबत अत्यंत चांगले म्हणजे पर्सनल चांगले अतिशय ऋणानुबंध आहेत, संबंध आहेत. त्यामुळे ज्या व्यक्ती राजकारणामध्ये नाहीत त्यांच्यावर टीका करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृतीला धरून नाही. अशी तुम्ही आपल्या राजकारणाची ही संस्कृती नाही महाराष्ट्राच्या. वार पलटवार राजकारणात होत असतात, पण आता ही काहीतरी वेगळी संस्कृती रुजते की अशा पद्धतीनं बोलणं. महत्वाचं असं की भाषा दोन्हीकडनं चालवते आहे. त्यांचीच झाली असं नाहीये, दुसऱ्याकडनंही तशीच टीका होते, त्यांच्याकडनंही तशीच टीका होते. सामना असा सुरू आहे आता की कोण कितपत खाली जाऊन बोलतोय. नाही, मी परत एकदा सांगतो की माझी एवढीच विनंती आहे त्यांना की मासाहेब असतील, रश्मी वहिनी असतील, ज्या राजकारणात नाहीत त्याच्यावर त्यांनी बोलू नये. एवढीच माझी त्यांना विनंती आहे, कारण ते ज्येष्ठ आहेत, मी अतिशय लहान आहे. मी त्यांना केवळ विनंती करू शकतो. धन्यवाद.